पाथर्डी तालुक्यामधील दुले चांदगाव येथे महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली। सामाजिक बांधिलकी जपत आणि आंबेडकरी विचारांची जोपासना करत हा सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न झाला। या जयंती निमित्ताने परिसरातील तरुणांना योग्य दिशा मिळावी, भारतीय संविधानाची सखोल जाण व्हावी हा उद्देश प्राध्यापक किसन चव्हाण यांच्या मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते। आपल्या प्रभावी आणि विचारप्रवर्तक भाषणातून त्यांनी तरुणांना शिक्षण, संघटन आणि संघर्ष या त्रिसूत्रीचा संदेश देत सामाजिक जाणीव जागृत करण्याचं आवाहन केलं। त्यांच्या व्याख्यानाला परिसरातील तरुणांसह वृद्ध आणि महिलांचाही मोठ्या संख्येनं उपस्थिती होती। दरवर्षीप्रमाणे यंदाही जयंती उत्सवाचं नियोजन सामाजिक कार्यकर्ते संदीप कुराडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलं होतं। एक विश्वासू आणि सच्चा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचं नियोजन शिस्तबद्ध आणि यशस्वीरित्या पार पडलं। कार्यक्रमादरम्यान वस्तीमधील तरुणांनी लाईटसह इतर मूलभूत सुविधांच्या अभावाचा प्रश्न प्राध्यापक चव्हाण यांच्या समोर मांडला, तर या समस्यांवर लवकरच ठोस आणि सकारात्मक भूमिका घेण्याचं आश्वासन देत सर्वांनी एकजुटीनं उभं राहण्याचा निर्धार केला। या कार्यक्रमात प्राध्यापक किसन चव्हाण, पप्पू बोर्डे, रोहिणी ठोंबे, महेंद्र राजगुरू, अरुण थोरात, मीना शिंदे, बबन मनसरे आदी मान्यवर हजर होते। सामाजिक कार्यकर्ते सखाराम कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली म्हातारदेव ढाळे, चंद्रकांत पाचरणे, अनिल बांगर, अर्जुन थोरात, अशोक थोरात, सतीश घनवट, सुभाष साप्ते, सचिन कुऱ्हाड, सनी पवार, दत्तू कुऱ्हाडे, नवनाथ लोखंडे, ऋषिकेश थोरात, लक्ष्मण मोरे, मनोज पोंधे, भगवान थोरात आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले। दुले चांदगाव येथील नागरिकांनी, महिलांनी देखील मोठ्या संख्येनं उपस्थित राहून कार्यक्रमाला प्रतिसाद दिला। कार्यक्रमाचे प्रास्ताविक पप्पू बोर्डे यांनी केले, तर सूत्रसंचालन सखाराम कुऱ्हाडे यांनी प्रभावीपणे पार पाडले। शेवटी अरुण थोरात यांनी आभार प्रदर्शन करत कार्यक्रमाची सांगता केली। आज पाथर्डी तालुक्यातील दुले चांदगाव या ठिकाणी सर्व ग्रामस्थांनी मिळून बहुजन समाजातली सगळे तरुण एकत्रित येऊन महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती या ठिकाणी उत्साहामध्ये साजरी करत आहे। आम्ही आता गावाकडेच निघालेलो आहोत। इथं रस्त्यामध्येच काही आमचे तरुण मित्र आम्हाला भेटले। रोज बाबासाहेब आंबेडकरांची जयंती गावखेड्यांमध्ये साजरी होत आहे। खरं म्हणजे बाबासाहेबांचा विचार इथल्या शोषितांच्या, उपेक्षितांच्या, वंचितांच्या उत्थानाचा विचार आहे आणि म्हणून अलीकडच्या काही काळामध्ये बाबासाहेबांनी जो उद्धाराचा मार्ग दाखवलेला आहे तो विचार आता जातीच्या पलीकडे जाऊन समाजातील सर्वच घटकांना, सगळ्या जातींना आणि धर्मातल्या लोकांना तो आपलासा वाटत आहे। काही हितशत्रूंनी बाबासाहेबांना जसं बाकीच्या सगळ्याच महापुरुषांना जातीमध्ये बंदिस्त करण्याचं काम केलं, तसंच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना देखील जातीमध्ये बंदिस्त करण्याचं काम केलं। परंतु तो विचार मानवमुक्तीचा विचार आहे। बाबासाहेबांचे विचार स्वीकारणारी माणसं निश्चितच प्रगतीच्या दिशेने वाटचाल करतात, कारण बाबासाहेबांचा विचार हा विज्ञानवादी विचार आहे। तो अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये लढणारा विचार आहे। बाबासाहेबांनी या देशाला दिलेलं जे संविधान आहे त्या संविधानाच्या माध्यमातून ज्यांच्या हजारो वर्ष ज्यांच्या पिढ्या या खितपत पडलेल्या होत्या, मला असं वाटतं की आज त्यांचा अत्यंत चांगल्या पद्धतीचं जीवनमान ते जगत आहे। आणि म्हणून अलीकडच्या बहुजन समाजातले जे तरुण आहेत, काल परवाच मी बघितलं की जालना जिल्ह्यामध्ये एकही बौद्ध कुटुंब नाही, परंतु ग्रामस्थांनी बाबासाहेबांची प्रतिमेची मिरवणूक काढून जयंती साजरी केलेली आहे। हा फक्त एका खेड्यातला विषय नाही, राज्यातला विषय नाही, देशातला विचार नाही, तर सातासमुद्राच्या पलीकडे अनेक राष्ट्रांनी बाबासाहेबांचा विचार स्वीकारलेला आहे। आम्हाला अभिमान आणि आनंद वाटतो की आम्ही बाबासाहेबांच्या विचाराचे पाईक आहोत, वाहक आहोत आणि तो विचार आम्ही सर्वदूर आम्हाला समजला, आम्ही त्या दिशेनं गेलो। निश्चितच आमचं जीवनमान उंचावलेलं आहे। आम्ही स्वाभिमानानं जगतो, सन्मानानं जगतो आणि तो विचार आम्ही गावखेड्यापर्यंत, कुणी पालामध्ये असेल, झोपड्यांमध्ये असेल, कुणी ऊसतोड कामगार असेल, झोपडपट्ट्यांमधली माणसं असतील किंवा गरीब मराठा समाजातली माणसं, सगळ्यांपर्यंत पोहोचण्याचं काम या जयंतीच्या माध्यमातून गावागावामध्ये आम्ही जातो। एक आनंदाची गोष्ट दिसते आम्हाला अलीकडच्या काळामध्ये की राजवाड्यामध्ये, बौद्ध वस्त्यांमध्ये जयंती साजरी व्हायची, आज मात्र ज्या ठिकाणी सप्ताह साजरे होतात त्या मंदिरांच्या पुढे अख्खं गाव एकत्रित येऊन बाबासाहेबांची जयंती साजरी करतात। आणि मला असं वाटतं की हे परिवर्तन आहे आणि हा बाबासाहेबांचे विचार पुढे जाणार आहे। एसएनएम मीडियासाठी प्रतिनिधी सचिन दिनकर, पाथर्डी।